हॅलो मुलांनो, तर आज आहे आपला रेसिपीचा ॲक्टिव्हिटी डे आणि जसं तुम्ही फोटोमध्ये बघताय हे आहे मस्क मेलॉनचं मिल्कशेक, म्हणजे जे टरबूज असतं आपलं त्याचा मिल्कशेक केलेला आहे. तर फक्त 3 साहित्य लागतात याला आणि खूप सुंदर असा मिल्कशेक होतो. तर बघूयात आपण मिल्कशेक कसा तयार करायचा ते. ओके, मग पण त्याच्यासाठी पूर्वतयारी अशी की दूध जे तुमचं आहे गाईचं किंवा म्हशीचं ते थोडंसं निम्मं दूध आणि निम्मं बर्फ असं असायला पाहिजे. आणि बघूयात आता कृती. तर मी दूध घेतलं इथे चितळेचं, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. अर्धा लिटर घेतलं आहे, मला एवढं लागणार नाही आहे, मी सांगेल किती लागेल ते. नंतर 4 ते 5 चमचे साखर आणि एक बाउल किंवा 1 कप वॉटर काय ते मस्क मेलॉन म्हणजे टरबूज कट करून घेतलेलं आहे. आणि आता बघूयात आपण पुढे काय करायचं आहे. मस्क मेलॉन आणि 1, 2, 3 आणि 4 चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि हे आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचे. तर याच्यात दूध टाकायचं. इथे मी अर्धा लिटरमधलं 1 कप एवढं दूध बाजूला काढून घेतलंय, खूप जास्त पातळ होतं म्हणून. आणि दुधाचाच बर्फ टाकायचा. पूर्ण थंड असलेलं दूध, फक्त थंड दूध नाही हवं आहे आपल्याला, दुधाचा असा बर्फ हवा आहे. एक्स्ट्रा बर्फ टाकण्यापेक्षा दुधातच थोडा बर्फ करून घ्यायचा आणि तो टाकायचा. आणि आता हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला मस्क मेलॉनचा मिल्कशेक तयार झालेला आहे. तुम्हीही करा आणि मला फोटोज पाठवा. तुम्हाला आवडतोय का ते नक्की सांगा. चलो, बाय बाय.